सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या खबरदारीच्या निर्णयानुसार महसूल विभाग, नगरपंचायत, आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेने युद्धजन्य परिस्थिती तोंड देण्यासाठी रंगीत तालीम म्हणजेच मॉक ड्रिल घेण्यात आली। सजग राहावं म्हणून आपण हा आजचा मॉक ड्रिल घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे की काल रात्री आपला पाकिस्तानच्या 9 ठिकाणी स्ट्राईक करून आपल्या इंडियन आर्मीने काम पूर्ण तमाम केलेलं आहे। त्याचा रिपरकशन्स किंवा त्याचा बदला म्हणून कदाचित आपल्याकडे पाकिस्तानकडून पण अटॅक होऊ शकतो। तर या अनुषंगाने आपली काय तयारी आहे, सामान्य नागरिक म्हणून आपण कसं त्याला फेस करायचं आहे, हा एक उद्देश आपल्या या मॉक ड्रिल घेण्यामागे होता। आपल्या लोकांनी मला बघितलंच होतं की कसं म्हणजे ऑपरेशन करायचं आहे किंवा जखमी झाल्यावर किंवा काय काय करायचं आहे, कसं आपल्याला स्वतःला हेड करायचं आहे, कुठे लपायच्या जागा कुठे असल्या पाहिजेत। त्यामुळे मोकळ्या जागेत सगळ्यांनी यावाची अपेक्षा नसते। यावेळेला आपण जिथे चांगली इमारत आहे, जी स्ट्रॉंग इमारत आहे, त्या इमारतीमध्ये आज जाऊन थांबावं। थांबताना पिलरच्या जवळ थांबावं, खिडकीजवळ थांबू नये, दरवाजा थांबू नये आणि आपण सेफ राहावं। मगाशी सिग्नल जसा आपला मिळाला आपल्याला की जो इंटरप्रिटेशन सिग्नल होता पहिला भोंगा, की ते स्ट्राईक झाला म्हणून तो भोंगा आपल्याला वाजवला होता। शेवटचा भोंगा वाजला तो स्ट्रेट सरळ वाजला भोंगा, एकसारखा म्हणजे ते आपलं काम सगळं स्ट्राईक संपलेलं आहे। आपण आता बाहेर यायला हरकत नाही। बाहेर आल्यानंतर आपण काय काय करायची ऍक्टिव्हिटी हे पण आता आपल्याला सगळ्यांना दाखवलेलं आहे। मला अशी अपेक्षा आहे की या पद्धतीने जर आपल्याकडे काही अटॅक झाला किंवा याच्याबरोबर आता हा अटॅक सोडून द्या, पण नैसर्गिक आपत्तीने सुद्धा आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो। नॅचरल कॅलेमिटीमध्ये पण पूर आला किंवा कुठे आग लागली तर आपण त्यातनं कसं वाचायचं आहे आणि आपल्याबरोबर बाकी साथींना कसं आपल्याला जगवायचं आहे, या गोष्टी समजाव्या म्हणून आपण हा मॉक ड्रिलचा कार्यक्रम घेतला होता। तो यशस्वी झालाय असं मी जाहीर करतो। आणि रात्री 8 वाजता आपल्याला ब्लॅकआउट करणार आहोत आपण देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या शहरामध्ये। ब्लॅकआउटचा उद्देश असा आहे की त्या रात्रीच्या दिवशी आपण शत्रूला आपली मुवमेंट कुठे आहे कळू नये, सगळ्या लाईट्स बंद असाव्या किंवा या ठिकाणी वस्ती आहे किंवा या ठिकाणी गर्दी जमलेली आहे किंवा या ठिकाणी व्हेकल मुवमेंट आहे ते त्यांना कळू नये म्हणून आपण सगळ्यांनी ब्लॅकआउट करायचा आहे। आणि ब्लॅकआउटचा अर्थ तो पूर्ण अंधार करायचा अशी अपेक्षा आहे। पण काही वेळेला आपल्याला समजा अत्यंत काय गरजेचं काम करायचं असेल तर डीम लाईटमध्ये आपल्याला काम करता आलं पाहिजे। बॅटरी आपल्याला वापरायची नाही, बॅटरी वापरता खाली त्याचा तोंड पाहिजे, वरती लाईट वरती जाणार अशी व्यवस्था करावी जेणेकरून शत्रूला आपला मुवमेंट किंवा आपण आपली जागा त्यांना कळलं नाही पाहिजे। व्हेकल्सने आपल्या लाईट्स बंद केल्या पाहिजेत, गाड्या त्या ठिकाणी थांबल्या पाहिजे एका ठिकाणी किंवा त्या हळूहळू त्या मूव्ह केल्या, पण लाईट विदाऊट लाईट मूव्ह त्यांनी केल्या पाहिजेत काय मुवमेंट त्याच्या। त्यामुळे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला व्हावी। आपत्तीच्या काळामध्ये आपण कसं आपली बिहेवियर कसा असावं, वागणूक कसं असावी आणि आपण लोकांना कसं मदत करू शकू हेही बघायचं आहे। कारण आपण संपल्यानंतर जे कॅज्युअलिटीज आहेत किंवा जखमी झालेले लोक जे आहेत त्यांना आपल्याला जीवन त्यांना द्यायचं असेल तर आपल्याला त्यांना कशी मुवमेंट करायची आहे, त्यांना कुठे घेऊन जायचं आहे, हॉस्पिटल कुठे आहे, या सगळ्या माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे। किंवा आता बघायचं बघितलं आपण फायर फायटिंगचं कसं ऑपरेट करायचं आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे। एवढं मशीन आपल्याला असते पण आपण वापरू शकत नाही कारण आपल्याला माहिती नसतं कसं वापरायचं ते। त्यामुळे ही जाणीव सगळ्यांना व्हावी म्हणून आपण हा ड्राईव्ह घेतला होता। आज तो पूर्ण झाला आहे। धन्यवाद। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने।